नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका अवधूत गौरी अवधूतच्या तुमच्या लाडक्या चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय। आपण म्हटलं की आपण कल्चर वरती व्हिडिओ बनवत असतो। आपलं कोकण कल्चर आहे, महाराष्ट्र कल्चर आहे किंवा आपला भारतीय संस्कृती जी आपण म्हणतो त्या भारतीय संस्कृतीचे अनेक काही पैलू असतात। त्या पैलूंपैकीच महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातली ही कोकण संस्कृती जी आजवर कित्येक वर्षांची जपलेली परंपरा आणि प्रत्येक गावाचा हा शिमगा सण वेगळाच असतो। आणि आपण प्रत्येक गावचा शिमगा अनुभवण्यासाठी आज या ठिकाणी आलो आहोत। तर आजचं ठिकाण आपलं जे आहे ते आहे पालवण ठिकाणचं आपण शिमगा लास्ट म्हणजे गेल्या वर्षी सुद्धा आपण या ठिकाणी रेकॉर्ड केला होता। आपल्या तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। जर तुम्ही बघितलं असेल पालवण गावचा शिमगा कसा होता तो आपण विचारलं होतं। आणि तसंच आजही आपण पालवण गावचा छबिना बघण्यासाठी आलो आहोत। आज खास करून मी वेळ काढलाय। पालवण हे माझं सासर असल्यामुळे माझ्या बायकोला घेऊन मी या ठिकाणी आलो आणि त्याच निमित्ताने आपण हा शिमगा अनुभवायचा आहे। खूप सुंदर गाव आहे बघा, माझ्या पाठीमागे ही जी घरं दिसत आहेत आणि ही झाडी, खूप निसर्गाच्या असं कुशीत बसलेलं हे सुंदर पालवण गाव। तर चला मग आपण बघूया आता पुढे छबिना कसं होतोय ते। मी पण पहिल्यांदाच आलोय आणि कसा अनुभव असतो तो बघूया। पालखी नाचायला भेटते का आपल्याला, ढोल वाजवायला भेटतात का आपल्याला, आणि काही माहिती मिळते का आपली ह्या लोकल ठिकाणची, तर आपण नक्कीच बघूया। चला वेळ न घालवता आपण पुन्हा एकदा आपल्या मार्गावर जाऊया। आपण चाललो आता परत पालखी आणायला तिकडून छबिनाची। आणि ही दोन गावांची पालखी आहे, ढोकरवली आणि पालवण। तर आपण आता ही पालखी ढोकरवलीतून जाऊन आली, आता पालवणला येते। तर आता बघूया आपण पुढे पालखी कशी आहे आणि किती मजा येते ती शिमग्यासाठी। चला बघता माझ्यासमोर पालखी आहे इकडे समोर, आणि सगळी लोक, ही पालवणगावची सगळी लोक हे बघा। या ठिकाणी पालखी थांबली आहे या ठिकाणी, आणि बघू शकता तुम्ही खूप सारी लोक आहेत या ठिकाणी। आणि शिमगा हा शिमगा असतो, शेवटी प्रत्येकाचा शिमगा हा एक अविस्मरणीय क्षण असतो आणि तो सगळेच जण आपल्या डोळ्यामध्ये साठवत असतो पुढच्या येणाऱ्या वर्षासाठी। हॅलो मिक्स नाही
छबिनाच्या जल्लोषामध्ये आहे आणि खूप उत्साहात हा छबिना पार पडतो इकडे। आजूबाजूला या ठिकाणी ढोल वाजतायत आणि या साईडला आपण उभी आहे त्या ठिकाणी उभी आहे। सुंदर सोहळा आहे, प्रत्येकाने अनुभव घेतला पाहिजे। फ्लॅश बंद कर बाबू काढून
नमस्कार मित्रांनो, आपल्या बरोबर सगळ्यात गावकरी मंडळी, सगळी पालवण गावची गावकरी मंडळी बसले आहेत सगळी आणि तुम्ही बघताय खूप उत्साहामध्ये हा इकडचा पालवणचा छबिना पार पाडतो आहे। हा काय म्हणताय? नाही ना, असू असे सगळ्यांनी आगे हा सगळ्यांचा उत्साह तुम्ही बघताय। पालवण गावचा हा शिमगा आणि खूप 15 दिवस या ठिकाणी हा शिमगा आणि खूप चांगल्या प्रकारे 2 गावचं देवस्थान आहे। यात आपण इकडची माहिती घेऊया, इकडच्या ग्रामस्थांकडून इकडची माहिती घेऊया। थोडी माहिती सांगाल का? सांगा सांगा, कसं काय कसा शिमगा आपला हे होतो साजरा होतो आपण? हॅलो बोला, कसा आपला शिमगा कसा सांगा थोडक्यात ना। पहिले 3 गाव होते, निवळी, पालवण, ढोकरोली, बरोबर। पण आता ते कॅन्सल होऊन काही कारणास्तव म्हणजे ग्रामस्थांची भानगड असेल किंवा काही असेल देवस्थानाची, ते 3 गावचे 2 गाव झाले, पालवण आणि ढोकरोली। पालवण असं देवीचं माहेर मानलं जातं आणि ढोकरोली आणि पालवण सासर आणि पहिलं देवस्थान होम झाल्यानंतर त्या साईडला जातो। पालखी तिकडून आल्यानंतर म्हणजे घरं बिरं सरपटी झाल्यानंतर हा एक छबेना मानला जातो। थोडक्यात छबेना म्हणजे एक नियोजित म्हणजे असतं दोन्ही गावाचा। म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर एक दोन्ही गावाची जी शिमाची राखण असते ती तिच्या हिशोबाने त्या देवीला शिमा बरोबर फिरवलं जातं, गावातून फिरवलं जातं की जेणेकरून कोणालाही पुढच्या आयुष्यात वर्षभरात काही त्यांना काय होता कामा नाही, म्हणजे कसली काय आजारी जास्त कोण पडू नये। बरोबर, अशा म्हणजे जसे लोकांच्या बोलतात ना की श्रद्धाभाव आहेत, तसे त्याप्रमाणे ती पालखी फिरवली जाते। बरोबर। आता ही 2 गावातून त्या साईडला म्हणजे रात्री 12 वाजता निघते पालवण गावातून, ढोकरोली सकाळी 5 वाजेपर्यंत जाते, 5 ते 6 वाजेपर्यंत। तिकडनं आता घर घेऊन पूर्ण गाव फिरून सानेवर त्याच्यानंतर मग घर घेणार, तर मग त्याच्यानंतर गोंधळ होणार, एक नमन असतं, एक पारंपरिक ते सगळं असतं। नक्की नक्की, धन्यवाद धन्यवाद या माहिती खूप चांगली। हळू एवढ्या
मित्रांनो आपण चाललो आहोत आता साणेकडे. पालखी साणेवरती आलेली आहे आणि साणेकडे आपण चाललेलो आहोत. साण म्हणजे ज्या ठिकाणी पालखी बसते ते ठिकाण. आणि खूप सुंदर शिमगा चाललाय, पण अनुभवत आहे माझ्याबरोबर फिरताय तुम्ही. पालवण गावला न येता सुद्धा पालवणाचा शिमगा अनुभवण्याचा हा अविस्मरणीय क्षण तुम्हाला मिळतोय आपल्या व्हिडिओ मार्फत. तर नक्कीच कमेंट करून सांगा तुम्हाला कोणता क्षण आवडला आणि कोणते मुवमेंट्स चांगले होते या ठिकाणी. पालखी धावून येते. ही मंदिर दिसली आहे पालखी. जाऊया मंदिरामध्ये, जाऊया आपण. मित्रांनो, अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. त्यामुळेच तुम्हाला आपल्या कोकणामधील तसेच आपल्या भारतीय संस्कृतीतील वेगवेगळ्या परंपरा, मंदिर आणि असेच काही उत्सव आणि सण आमच्या व्हिडिओमार्फत, आमच्या व्लॉगमार्फत बघायला मिळतील. त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.